नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून कोरोचीत हायमास्ट देव्याचे उद्घाटन, आठवडी बाजार चौक आणि आंबेडकर भवन परिसर प्रकाशमय. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा सक्षम करण्यासोबतच नागरिकांची दैनंदिन सुरक्षितता आणि सोयी सुविधांना आपले सर्वोच्च प्राधान्य आहे, असे प्रतिपादन आमदार राहुल आवाडे यांनी केले. कोरोची येथील आठवडी बाजार चौक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन परिसर येथे आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून बसवण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. कोरोची येथील आठवडी बाजार चौकात दर आठवड्याला नागरिकांची मोठी गर्दी असते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन परिसरात विविध सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांची सतत रेलचेल असते. रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपुऱ्या प्रकाशामुळे नागरिकांना, विशेषतः महिला व वयोवृद्धांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी विशेष निधीतून या दोन्ही महत्त्वपूर्ण ठिकाणी हायमास्ट दिवे मंजूर करून ते कार्यान्वित केले आहेत. हायमास्ट दिवे सुरू झाल्यामुळे हा संपूर्ण परिसर आता लखलखत्या प्रकाशाने उजाळून निघाला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांची सोय होण्यासोबतच सुरक्षिततेचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे. गावातील विकास कामे टप्प्याटप्प्याने आणि गतीने मार्गी लावली जातील असा विश्वास यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे, सरपंच संतोष भोरे, उपसरपंच सतीश सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, विके माने, संजय कांबळे, हलिमा संधी, स्नेहल कोरोचीकर, पोलीस पाटील सावकार हेगडे, माजी उपसरपंच अभिनंदन पाटील आणि अमर कोरोचीकर यांच्यासह परिसरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.